नमस्कार, इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कपकेक। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मी पातेलं घेतलेले आहे। यामध्येच आपण ते कपकेक बनवणार आहोत। ओव्हनचा वापर करणार नाही। त्यामध्ये मी एक गॅसचं स्टँड ठेवलेलं आहे आणि हे 20 मिनिटांसाठी मी मीडियम गॅसवर ठेवत आहे। त्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कपकेकची तयारी करायची आहे। कपकेक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे सपाट वाटी। हे चॉकलेटचं प्रीमिक्स आहे। प्रीमिक्स पासून आपण आज कपकेक बनवणार आहोत। तर चॉको चिप्स आहेत, थोडंसं तेल घेतलेलं आहे, पाणी आणि आपण या फुलपात्रामध्ये हे कपकेक बनवणार आहोत। यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे। याला तेल लावून आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला कपकेक बनवायचे आहेत। आणि ही प्लेट मी त्या पातेल्यामध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यावर हे फुलपात्र ठेवणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। आता आपण हे फुलपात्राला तेल लावून घेऊया। प्रथम असं तेल लावून घ्यायचं। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी ठेवलेला आहे। याच्यावर हे बटर पेपर टाकून घ्या आणि त्याला पण असं थोडंसं तेल लावून घ्या। सर्व फुलपात्राला आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता सर्व फुलपात्राला तेल लावून मी त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरही तेल लावलेलं आहे। आता आपण प्रीमिक्स घेऊया। आता हे प्रीमिक्स मी या पातेल्यात ओतून घेत आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत या चमच्यानी 2 चमचे तेल। ते मस्त पाणी टाकून आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तेल टाकलेलं फेटून घेऊया। नंतर तेल पाणी टाकून आपल्याला मस्त पकळी त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जसं आपण केकला बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला ते बनवायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। थोडंसं आपण केकला बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे आपल्याला। आता आपण ते या फुलपात्रामध्ये ओतून घेऊया। आपल्याला थोडं थोडंच भरायचं आहे कारण ते फुगणार आहेत, त्यामुळे कमी कमी टाकायचं। बघा सर्व फुलपात्रात मी ओतून घेतलेलं आहे। त्याला थोडंसं असं मला टॅप करायचं आहे आणि त्यावर हे चोको चिप्स मी टाकणार आहे। तुम्ही टुटी फुटी पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, मध्ये पण टाकू शकता। जेव्हा तुम्ही बॅटर तयार करता तेव्हा पण काजू बदामाची लेअर पण तुम्ही त्याच्यावर देऊ शकता, पण मी टाकत आहे चोको चिप्स। आता मी हे पातेल्यामध्ये ठेवून देणार आहे। तुम्ही पाहू शकता मी गॅसची शिगडी त्याच्यावर ठेवलेली आहे, ते स्टँड त्याच्यावर मी अशी एक वेज असलेली प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी ठेवणार आहे हे अशा प्रकारे आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण 20 मिनिटं मीडियम गॅसवर ते बेक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे कपकेक फुगलेले आहेत। आता ते शिजलेत का ते पाहण्यासाठी मी यामध्ये हे चाकू घालून बघत आहे। तुम्ही पाहू शकता त्याला काहीही चिटकलेलं नाही, म्हणजे आपले कपकेक छान प्रकारे बेक झालेले आहेत। तर आता आपण ते काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त असे ते फुगलेले आहेत। आता ते थंड होण्याची वाट बघूया। थंड झाल्यानंतरच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत, नाहीतर ते मोडतील। आता आपले कपकेक हे पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण ते त्याचे एजेस लूज करून घेऊया। मस्तच तुम्ही पाहू शकता किती छान तो निघाला आहे। असा लुसलुशीत असा तो झालेला आहे, एकदम सुपर मस्त अशी त्याला फुगलेला आहे तो। तुम्ही पाहू शकता छान असा कपकेक आपला तयार झालेला आहे। आता हे सर्व कपकेक आपण काढून घेऊया। सगळ्याचे एजेस मी लूज करून घेतलेले आहेत। मस्तच खूपच सुंदर
तुम्ही पाहू शकता आपले कप केक तयार झालेले आहेत आणि खूप असे लुसलुशीत असे झालेले आहेत. ते तुम्हाला कटही करून मी दाखवते. मस्त असं स्पंजी झालेले आहेत ते. एकदम मस्तच खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला माझी कप केकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.